सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे। पोलिसांकडून मुख्य आरोपी वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलाय। आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देणार असल्याचं पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलेलं आहे। तेव्हा ही एक महत्त्वाची अपडेट, आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस दिले जाईल असं पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलेलं आहे। त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता एकीकडे एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे, दुसरीकडे सीआयडीचा देखील स्वतंत्र तपास सुरू राहणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी हे एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपल्या सोबत आहे। गोविंद, पोलिसांकडून मुख्य आरोपी वॉन्टेड घोषित करण्यात आलाय, सोबतच आरोपींची जे कोणी माहिती देईल त्यांना देखील बक्षीस जाहीर करण्यात आल्याचं समजतंय। काय नेमक्या घडामोडी घडतायत त्या अनुषंगानं? नक्कीच ही महत्त्वाची घडामोड म्हणायला पाहिजे की एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी कडून सुरू आहे। असं असताना केज पोलीस स्टेशनकडून एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलं आहे आणि ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे प्रमुख 3 आरोपी आहेत, जे फरार आहेत आणि त्यांचे फोटो टाकून त्या तिघांचा पत्ता दिलेला आहे, त्यामध्ये त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे आणि यांची माहिती ज्या ज्या व्यक्तींना असेल त्यांनी कुणाशी संपर्क साधायचा आहे अशा संपर्क करणाऱ्या व्यक्तींचे सुद्धा खाली अगदी 5 अधिकाऱ्याचे नाव आणि नंबर दिलेत। त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे या 3 जणांचे फोटो असलेलं प्रसिद्धी पत्रक बीड पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं आहे आणि जो कोणी व्यक्ती या 3ही आरोपीची माहिती कळवेल ती माहिती कुणाला कळवावी, अर्थात बीड SP पासून अगदी 6 अधिकाऱ्यांचे नंबर या प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आलेत आणि ज्यांना कुणाला या तिघांच्याबद्दल कुठलीही माहिती असेल तर ती पोलिसांना कळवावं असं आवाहन सुद्धा बीड पोलिसांनी केलं आहे। नक्कीच गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।